सध्या तुतवडा नाहीच आहे आणि आपण आज जे न्यूज बघित असेल काय तर ऑलरेडी ते कंडिशन रिलॅक्स होत आहे. काल गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत ही प्रेस झाली, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रही सांगत आहे आणि ॲज अ कलेक्टर आणि सप्लाय ऑफिसमधून आम्ही पण सांगत आहोत की तुतवडा नाही आहे. आणि दुसरं काही तक्रार आल्या होत्या की ब्लॅक मार्केटिंग होऊ शकतं, होर्डिंग होऊ शकतं. त्यासाठी मी ऑलरेडी माझ्या फूड सिव्हिल सप्लायच्या 4 टीम बनवलेल्या आहे, CP सरांनी त्यांच्या टीम बनवल्या आहे. आम्ही कारवाई पण करत आहोत आणि माझी एकच विनंती आहे लोकांना की नागरिकांनी अननेसेसरी पॅनिक होऊन आपण होर्डिंग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आणि त्या दुकान आणि त्याच्यासमोर गर्दी करण्याची कसलीच गरज नाही आहे. तुतवडा होणार नाही आहे आणि सप्लाय सफिशियंट याच्यामध्ये आहे. त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच याच्यामध्ये गरज नाही आहे. सर, किती दिवसांचा आपल्याकडे स्टॉक आहे, म्हणजे किती दिवस साधारणतः ही परिस्थिती राहिली तर आपण सर्वाइव्ह करू? नाही सर्वाइव्हची गोष्टच नाही, कारण याच्यामध्ये जवळपास 5-6 दिवसाचा स्टॉक असतात. मग तिकडून वरतून सप्लाय येतो आणि आपण खाली लोकांना सप्लाय करतो. त्याचे 2 प्रकारे सप्लाय असते, डोमेस्टिक असते, कमर्शियल असते. मग डोमेस्टिकमध्ये पण एक इंडिपेंडेंट असते, एक शाळा वसतिगृह त्यांनाही असते. तर मी सगळ्या डीन साहेबांशी पण बोललेलो आहे, NLU सगळे जे मोठे शाळा जिथं 1200 विद्यार्थी त्यांनाही बोलवलं आहे. तिथेही त्यांच्याकडे 5-6 दिवसाचा स्टॉक ऑलरेडी आहे. त्यामुळे पॅनिक करण्याची गोष्ट नाही. आणि ऑलरेडी मी मग दुकानदारांशी पण बोललो की आता सध्या नागपूरमध्ये एकही हॉटेल बंद झालेलं नाही. त्याच्यामुळे जर सिलेंडर नसेल तर दुकानं बंद झाले असते. रेस्टॉरंट चालू आहे, हॉटेल चालू आहे, म्हणजे सिलेंडरचा त्यांना मुबलक सप्लाय मिळतात. लोकांना असं वाटतं की उद्या संपून जाईल तर आपण होर्डिंग करून ठेवावी. त्याची कसलीच गरज नाही आहे. मुबलक प्रमाणामध्ये सिलेंडर उपलब्ध आहे आणि आम्ही जबाबदारीने बोलत आहोत सगळं रिव्ह्यू घेतल्यावर. आणि काही जर तक्रारी असेल तर आम्ही ऑलरेडी नंबर्स दिलेले आहे. काही लोकांचं म्हणत होतं की सर 1200चं सिलेंडर आम्हाला 2300 मिळत आहे. तसं आम्हाला पिनपॉईंट तुम्ही कंप्लेंट द्या, आम्ही त्यांना निश्चितच त्यांना इसेन्शियल सप्लाय ॲक्टमध्ये त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सर, जे हॉस्पिटल्स आणि शाळा आहेत त्यांना तुम्ही काही स्पेशल प्रोव्हिजन केलेलं आहे तुमच्यासाठी काही वेगळे? नाही, जिथं जसं मास कन्झम्पशन आहे तिथं प्रायोरिटी द्यायला आम्ही सांगितलेलं आहे, जेणेकरून त्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये पॅनिक होणार नाही. तसं ऑलरेडी आमचं डे टू डे बेसिसवर त्या डीनसोबत त्या डायरेक्टरसोबत आमची चर्चा चालू आहे. त्यामुळे सध्या कुठेच म्हणजे असं तुतवडा की उद्या बंद होऊन जाईल, उद्या सिलेंडर संपून जाईल असं कुठेच नाही आहे. त्यामुळे जनतेला माझी विनंती आहे, नागपूरकरांना विनंती आहे की कुठेच पॅनिक करण्याची गरज नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन सगळं आपल्यासोबत आहे आणि कुठेच तुटवडा होणार नाही आणि सुरळीत सप्लाय सुरू राहील. सर, मेडिकल मेओच्या डेटचं म्हणणं आहे की 2 ते 3 दिवसाचा आपल्याला साठा फक्त उरलेला आहे. त्यामुळे मी का सकाळीच बोललो राजीव साहेबांशी, 5 ते 6 दिवसाचा साठा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पॅनिक. आणि मला एक विचारायचं आहे की जर हा तुतवडा नसता तेव्हा आपण 7 दिवसाचा स्टॉक ठेवतो, असं नाही की एका महिन्याचा स्टॉक ठेवतो. कॉलेजमध्ये 7-7 दिवसाचा असतं आणि एक दिवस येत असते, एक दिवस उपयोग करतो, एक दिवस येत असते, एक दिवस उपयोग करतो. त्यामुळे तेच चालू आहे. त्यामुळे कसलाच पॅनिक करण्याची ॲक्च्युली मी जे बघत आज मी 2-3 ठिकाणी जाऊन आलो की पॅनिकमध्ये की उद्या संपलं तर मी आज 2 घेऊन ठेवतो, आज 3 घेऊन ठेवतो, असं करण्याची गरज नाही आहे. मुबलक प्रमाणामध्ये. आणि आताच तुम्ही न्यूजमध्ये बघत आहात की स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये ॲक्च्युली इंडियन फ्लॅग जे असलेले वेसल सोडत आहे. त्यामुळे अजून हे कंडिशन रिलॅक्स होणार आहे. त्यामुळे पॅनिक करण्याची गरज नाही आहे असं माझं मत आहे.